नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज भालेराव. तर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी एक सुवर्ण संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंटच्या ज्या वॅकन्सीज आहे त्या रिलीज झालेल्या आहेत. आणि आता सगळ्या मुलांनी मला एकच प्रश्न विचारलाय की सर, 1 महिन्यामध्ये आम्ही इंग्लिशची प्रिपरेशन कशी करणार? ठीक आहे. तर ऑब्व्हियसली बात आहे की एका महिन्यात थोडंसं मुश्किल वाटू शकतं की 1 महिन्यात यार इंग्लिशचा एवढा वास्ट पोर्शन आपण 1 महिन्यात कसं कंप्लीट करणार? तर होऊ शकतो. इंग्लिशचा पोर्शन 1 महिन्यामध्ये सिलेबस जो आहे 1 महिन्यामध्ये कंप्लीट होऊ शकतो. पण त्यासाठी एक स्मार्ट अप्रोच जी आहे ती ठेवावी लागेल. 1 महिना म्हणजे 4 वीक्स आहेत. 4 वीकमध्ये आपल्याला जे आहे आपलं पोर्शन आपल्याला डिव्हाईड करावं लागणार आहे आणि 4 वीक्समध्ये आपण कोणते-कोणते टॉपिक्स जे आहेत, जे महत्त्वाचे आहे, कोणाला प्रायोरिटी द्यायची आहे, हे आपण ह्या सेशनमध्ये समजून घेणार आहे आणि पुढच्या 4 हफ्त्याचा जो टाईम टेबल आहे, तो आपण कसा फॉलो करायला पाहिजे त्यावर मी 2 शब्द बोलणार आहे. ठीक आहे? चला तर लक्ष देऊन ऐका. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे की आरबीआय ऑफिस अटेंडंट ची एक्झाम जी आहे ती 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला आहे. सगळ्यांना एक्झामचा पॅटर्न माहित पाहिजे. काय आहे पॅटर्न? तर टोटल 90 मिनिट्स तुमच्याकडे आहे. 1.5 तासाचा पेपर आहे. त्यात तुम्हाला रिझनिंग, इंग्लिश, जीए आणि मॅथ्स असे 4 सब्जेक्ट्स आहेत. सेक्शनल टाइम कुठंच दिलेला नाही. टोटल टाइम दिलेला आहे 1.5 तास. बरोबर? तर 30 असे 120 मार्क्सचे हे चा जो आहे पेपर असणार आहे. सर मग एक्झामची लेवल कशी असेल? पीओ लेवलचा असेल का? पीओ पेक्षा पण हार्ड असेल का? नाही. 10th बेसिसवर सांगितलंय ना. 10th वर आहे जॉब जो आहे 10th स्टँडर्डच्या बेसिसवर आहे. पेपर हा खूप सोपा असणार आहे. खूप जास्त. इनफॅक्ट उद्या आपण जे आहे एक मेमरी बेस्ड इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करणार आहे YouTube लाईव्हवर. तर तेव्हा तुम्हाला कळून जाईल की इंग्लिशचा पेपर जो आला होता 2020 साली आरबीआय अटेंडंटचा तो किती सोपा होता. हे आपल्याला जे आहे पुढच्या सेशनमध्ये YouTubeच्या उद्याच बघायचं आहे. ठीक आहे. मग बघा इंग्लिशसाठी आपण काय काय करायचं आहे. इम्पॉर्टन्स काय आहे इंग्लिशचा? तर जसं मी सांगितलं 30 क्वेश्चन 30 मार्क्सला तुम्हाला येणार आहेत. लेवल कशी आहे तर इझी टू मॉडरेट आहे. 100% सांगतो इझी टू मॉडरेट पेपर असणार. तुम्हाला वाटणार पण नाही की तुम्ही कुठले तरी बँकेची एक्झाम देऊन आले. इतका सोपा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा ग्रामर अँड व्होकॅब्युलरी बेस्ड हो फिलर्स आणि क्लोज टेस्ट विचारले जातात. फिलर्स आणि क्लोज टेस्ट जे आहे ते आरबीआय अटेंडंटला विचारले जातात. हाय स्कोर तुमचा येऊ शकतो अगदी बेसिक प्रिपरेशन जरी तुमचा असेल तर. तरी तुमचा हाय स्कोर इंग्लिशमध्ये येऊ शकतो. कारण त्या लेव्हलचा पेपर आहे. खूप सोप्या लेव्हलचा जो आहे तो पेपर आहे. तुम्ही एकदा स्वतः ऑनलाईन सर्च करा मेमरी बेस्ड पेपर आरबीआय ऑफिस अटेंडंटचा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की अरे हे तर आपण क्लासमध्ये जे फर्स्ट डेला शिकतो कुठल्याही टॉपिकच्या फर्स्ट डेला त्या लेव्हलचे क्वेश्चन्स तुम्हाला जे आहे दिसणार आहेत. ठीक आहे. तुम्ही 15 ते 20 मिनिटात आरामात हा सेक्शन जो आहे तो कंप्लीट करू शकतात. बरोबर 90 मिनिट्स पैकी 15 ते 20 मिनिटात हा सेक्शन आरामात कंप्लीट होऊ शकतो. ठीक आहे. इंग्लिश सगळ्यांना माहिती आहे. आता ह्या वर्षी जे पास झाले कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आता निकाल लागला काल पण. इंग्लिश चांगलं असेल तर पास झाले. इंग्लिश चांगलं नसेल तर सेक्शनलच नाही निघालेला आहे. ओव्हरऑल निघालाय पण इंग्लिशचा सेक्शनल नाही निघाला. इंग्लिशचा सेक्शनल निघाला ओव्हरऑल काही खूप चांगले नव्हते तरी पण पास झाले. तुम्हाला स्वतः माहिती आहे इंग्लिशचा इम्पॉर्टन्स काय आहे. खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. लीड घेण्यासाठी पण इम्पॉर्टन्स आहे. सेक्शनल कट ऑफ जर निघाला तर ऑब्व्हियसली बात आहे तुम्ही जे आहे नेक्स्ट लेवलला क्वालिफाय होणार म्हणजे होणार. बरोबर. मग बघा सिलेबस काय काय आहे. आपल्याला काय काय शिकून घ्यायचंय पुढच्या 4 हफ्त्यांमध्ये. पुढच्या 4 वीक्समध्ये आपण काय काय करणार आहेत. मेजर टॉपिक्स कोणते कोणते आहेत. आरसी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अगदी सोप्या लेवलचे. काही स्टोरी बेस्ड काही इन्फॉर्मेटिव्ह सोपे पॅसेज जे आहेत आरबीआय अटेंडंटला येत असतात. क्लोज टेस्ट येणार आहे. सगळ्यांना माहिती एक पॅसेज दिला असतो मध्ये ब्लँक्स असतात. स्पॉट द एरर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वर्ब आणि प्रिपोजिशन. काही टेन्स बेस्ड या 4 टॉपिकच्या बाहेर स्पॉट द एररचे प्रश्न नाही जाणार. इथे ह्या आरबीआय अटेंडंटच्या एक्झाम मध्ये स्पॉट द एररचे प्रश्न तुम्हाला हमखास सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. त्या लेवलचे असतील. फिल इन द ब्लँक्स ऑब्व्हियसली. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असणार. बोल्ड केलेला जो सेंटेन्स असेल त्याला रिप्लेस करायचा आहे. सिनोनिम्स अँटोनिम्स असतील. ग्रामर ग्रामरवर कावर फोकस पाहिजे कारण याच बेसिसवर तुम्ही एरर स्पॉटिंगचे प्रश्न करू शकता. तेच पार्ट्स ऑफ स्पीच सब्जेक्ट अग्रीमेंट जसं मी सांगितलं. टेन्स आर्टिकल्स प्रेपोजिशन्स हे सगळं जे आहे स्पॉट द एरर्सचा पोर्शन आहे. हा स्पॉट द एररसाठी इम्पॉर्टंट पोर्शन आहे.
तर पुढच्या 4 हफ्त्यामध्ये हे जे मेजर टॉपिक्स आहे हे आपल्याला कव्हर करून घ्यायचे, ज्याने ऍटलीस्ट तुम्हाला 30 पैकी 22 ते 25 मार्क्स हे इझिली यायलाच पाहिजे. 22 ते 25. 30 पैकी 30 येऊ शकता का सर? 100% येऊ शकतात. 100% येऊ शकतात. पण तुमचं इंग्लिश वीक जरी असेल, तुमचा स्ट्रॉंग होल्ड नसेल इंग्लिशवर, तरी तुम्हाला मी सांगतो 22 ते 25 मार्क्स येऊ शकता. फक्त हे टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित केले तर. एक वर्ड स्वॉप, मॅच द कॉलम्स हे जर ऍड केलं तर अजून जे आहे तुम्हाला बोनस मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. सेंटेन्स रिअरेंजमेंट वगैरे आहे. बर, क्वेश्चन्स कसे विचारले जातात या एक्झाम मध्ये? क्वेश्चन्स कसे विचारले जातात तर काय खूप असे लेंदी पॅसेज वगैरे विचारत नाही. खूप सोपे पॅसेज असतात. खूप असा लांबलचक पॅराग्राफ येत नसतो. एकदम डुएबल असतो. 7-8 मिनिटात सुटेल असा पॅसेज जो आहे तो एक्झाम मध्ये विचारला जातो. डायरेक्ट ग्रामर बेस्ड क्वेश्चन असतात. हो, स्पॉट देअरचे डायरेक्ट ग्रामर बेस्ड क्वेश्चन असतात. ठीक आहे. सिंपल वोकॅब्युलरी असते. खूप जास्त फॅन्सी वोकॅब्युलरी यूज नाही करत. बेसिक वोकॅब्युलरी जी आहे ती नेहमी जी रिपीट होते आयबीपीएस मध्ये, मिटिगेट, की है ना, अग्रेंडाइज, ऑगमेंट, हे शब्द जे आहे ते जास्त जे आहे विचारण्याचे चान्सेस आहेत. सिंपल. ठीक आहे. थिअरी आता मी असं का लिहिलं आहे? कारण 1 महिन्यात तुम्ही थेरॉटिकल नॉलेज जे आहे हेच करत बसले. बघा, असं आपल्या बॅचचं कसं असतंय, 4-5 महिन्याची जर बॅच आहे तर महिनाभर थेरी चालते, नंतर प्रॅक्टिस चालते. आता 1 महिन्यावर एक्झाम आहे, 1 महिन्यात थेरी कसं घेणार आपण? आपल्याला डायरेक्ट प्रॅक्टिसला जावं लागणार, ते पण फास्ट, स्मार्ट अँड फास्ट प्रॅक्टिस, जी आपल्याला 1 महिन्यात करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर युसेजवर फोकस करायचं, ना की थिअरीवर. आणि एकदम बेसिक प्रश्न, म्हणजे 8वी 10वी बेसिस, म्हणजे 10वीच्या बेसिसवर एक्झाम आहे ना, तर तेवढं कन्सिडर करून जे आहे क्वेश्चनची लेंथ, क्वेश्चनचं जे आहे पॅटर्न जो आहे तो इझी लेवलचा त्यांनी ऑब्व्हियसली बनवणार आहेत ते. बघा, एका महिन्यात आता आपण काय काय करणार आहे, एवढी आपली तयारी झाली पाहिजे या एका महिन्यात की ॲटलिस्ट जे आहे 20 ते 25 आपल्याला करेक्ट जे आहे अक्युरसी के साथ जे आहे आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे. तुम्ही हुशार आहात, ऑलरेडी इंग्लिश चांगलं, 30 पैकी 30, ॲव्हरेज आहे, बिलो ॲव्हरेज आहे, आपल्याला तरी पण 20-22 जसं मी सांगितलं तेवढे मार्क्स आणायचेच आहेत. ठीक आहे. स्पीड पेक्षा ॲक्युरसी जास्त महत्वाची आहे. स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे तुम्ही 5 मिनिटात पण संपू शकता रे 30 चे 30 प्रश्न. 5 मिनिटात A B C D काय पण क्लिक करून घ्या. ॲक्युरसी पाहिजे. ॲक्युरसी पाहिजे. ठीक आहे. अवॉइड गेसिंग, तुक्के मारायचे नाही. मी नेहमी सांगतो, इंग्लिश हा सब्जेक्ट तुक्के मारण्यासारखा नाही आहे. इंग्लिश हा सब्जेक्ट तुक्के मारण्यासारखा नाही आहे. इतर सब्जेक्टमध्ये आपण तुक्के मारू शकतो, पण इंग्लिशमध्ये आपण तुक्के नाही मारू शकत. म्हणजे कसं माहिती का, तो गेस पण आहे, तो रॅन्डम गेस आहे यार. काहीतरी असंच, हा हे वाटतं मला, असं कसं वाटतं मला, तुक्का नाही मारायचा. ठीक आहे. ॲक्युरसी मेंटेन करायची आहे. एक्झाम रिलेव्हंट टॉपिक्स जे मी सांगितलं तुम्हाला, जे मी करून घेणार आहे आता पुढच्या 1 महिन्यात तुमच्याकडनं, त्याच टॉपिक्सला करून जा. 100% सांगतो तुमचे चांगले मार्क्स एक्झाम मध्ये येतील. हा, आरबी लेवल क्वेश्चन्स म्हणजे काय, तर PYQs आपल्याला सापडतील ना ऑनलाईन. PYQ सापडतात, मी पण देणार आहे ऑब्व्हियसली. आणि तुम्ही सुद्धा स्वतःच्या एंडने गुगलवरती वगैरे सर्च करायचं PYQ आरबी ऑफिस अटेंडंट. तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर्स मिळतील ते माझ्याकडे आणा, अनालिसिस करायला. स्वतः सॉल्व्ह करा, माझ्याकडे अनालिसिससाठी आणायचे आहे. स्वतः सुद्धा मॉक टेस्ट जे आहे, स्वतः जे आहे कुठलाही एक प्लॅटफॉर्म तुम्ही चूज करा, त्याचे मॉक्स द्यायला सुरुवात आजपासून जे आहे तुम्ही करायला पाहिजे. हार्डली 1 महिना आहे आता आपल्याला एक्झामसाठी. बरोबर. बघा, वीक वाईज 4 वीक मध्ये आपण काय काय करणार आहे. वीक 1 मध्ये आपण पूर्ण ग्रामर करणार आहे. वीक 1 मध्ये आपण तुमच्याकडनं सगळे ग्रामरचे जे टॉपिक्स आहेत ते करून घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय, पार्ट्स ऑफ स्पीच, सब्जेक्ट अग्रीमेंट, टेन्सेस, आर्टिकल्स, प्रिपोजिशन यांची प्रॅक्टिस. वीक 1 इज टोटली बेस्ड ऑन ग्रामर. वीक 1 इज टोटली फोकस्ड ऑन ग्रामर. 4 वीक मध्ये आपण जे आपल्या पोर्शनला डिवाइड केलेलं आहे, कारण 4 वीक्स मध्ये एक्झाम आहे. फर्स्ट वीक इज डेडिकेटेड टू ग्रामर. ठीक आहे. मग त्याच्यावर बेस्ड स्पॉट द एरर्सचे प्रश्न आपण करणार. ठीक आहे. याच्यावर बेस्ड आपण वर्ड स्वॉपचे प्रश्न करणार, सेंटेन्स रिअरेंजमेंटचे प्रश्न करणार. ठीक आहे. सेंटेन्स रिअरेंजमेंटचे पण प्रश्न आपण करणार आहे. एरर्स, वर्ड स्वॉप, सेंटेन्स रिअरेंजमेंट. वीक 1 ग्रामर, नाउन कसे असतात, वर्ब्स कसे असतात, त्यांची प्लेसमेंट कशी असते, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्बची प्लेसमेंट कशी असते, आणि लगेच जे आहे हार्ड अँड फास्ट जे आहे एरर्स, वर्ड स्वॉप आणि सेंटेन्स रिअरेंजमेंटची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहे. बरोबर. वीक 2 विल बी फोकस्ड ऑन व्होकॅब्युलरी अँड रीडिंग. वीक 2 मध्ये आपण क्लोज टेस्ट, फिल इन द ब्लँक्स आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करणार आहे. काय करणार आहे? क्लोज टेस्ट, फिल इन द ब्लँक्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. वोकॅब बेस्ड जे आहे ते आणि आरसी वीक 2 मध्ये आपण करणार आहे. ठीक आहे. लिहून दिलेलाच आहे मी आपण काय काय करणार आहे सेकंड वीक मध्ये. बरोबर. वीक 3 मध्ये आपण काय करणार आहे बघा. वीक 3 मध्ये आपण जे आपण पहिल्या 2 वीक मध्ये केलं
त्याचं रिव्हिजन करायचंच आहे, मिक्स्ड प्रॅक्टिस करायची आहे आणि काही नवीन टॉपिक्स जे आहेत ते सुद्धा आपण थर्ड वीक मध्ये करणार आहे. आणि त्याच्या सोबत सेक्शनल टेस्टला आपण सुरुवात करून टाकणार आहे वीक 3 पासून. वीक 3 चे 7 दिवस जे असेल त्याच्यामध्ये आपण सेक्शनल टेस्ट सोडवायला सुरुवात करून टाकणार आहे. ठीक आहे. आणि वीक 4 मध्ये म्हणजे लास्ट वीक जो असणार त्याच्यात फक्त आणि फक्त आपण टेस्ट्सवर फोकस करणार आहे. काय करणार आहे? टेस्ट्सवर फोकस करणार आहे. काय ग्रामर रूल्स म्हणजे काय लर्न करायची गरज नाही. फक्त सब्जेक्ट अग्रीमेंट, वर्ब्स, प्रिपोजिशन, आर्टिकल्स हे काय छोटे मोठे टॉपिक आहे. तिथं कोणता रूल अप्लाय झाला हे फक्त माहित पाहिजे. रूल्स रट्टा मारून हा मग इथं हा रूल लागतो का असं नाही करायचं आहे. ठीक आहे. अनालिसिस करायचं आहे. जे मिस्टेक्स होत आहे त्यासाठी एक अनालिसिसची वही बनवायची, लिहून ठेवायचं. इथे माझा हा नियम चुकला, इथे हॅज प्लस V3 चुकलं, इथे 2 प्लस V1 चुकलं, इथे ऍक्टिव्ह वॉइस चुकलं, इथे पॅसिव्ह वॉइस चुकलं. हे लिहून ठेवायचं तुमच्या पुस्तकात. तेव्हा जाऊन तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात येतं की हा यार मॉक टेस्ट मध्ये पण असा काहीतरी प्रश्न आला होता. मग तुम्हाला टाइमवर स्ट्राईक होतं. असं फक्त ओरल जर तुम्ही हे केलं ना, ओरली अनालाइज केलं की हा इथं असं आहे तिथं तसं नाही. लिहून जेव्हा तुम्ही करतात, रोट लर्निंग ज्याला आपण म्हणतो, लिहून जेव्हा तुम्ही करतात की माझं हे प्रश्न चुकला आहे, तेव्हा एक्झाम मध्ये स्ट्राईक होतो तुम्हाला की हो मी मॉक मध्ये सुद्धा असाच एक प्रश्न चुकवला होता. मग एक्झाम मध्ये आपण तो प्रश्न चुकवत नाही. ठीक आहे. घडी मिस्टेक करू नका. मॅक्सिमम 2 वेळा एक जर तुमच्याकडनं चुकलं आहे तर तिसऱ्यांदा ते चुकलं नाही पाहिजे आणि एक्झाम मध्येच ते नाही चुकलं पाहिजे. मॉक्स मध्ये चुकलं चालेल, त्याच्यामधनं काय बोध घेतला, काय शिकले, काय नॉलेज मिळालं आणि मग ते तुम्ही एक्झाम मध्ये अप्लाय केलं. ठीक आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पुढच्या 4 वीक्स मध्ये फॉलो करायची आहे. म्हणजे आहे इझी आहे. पेपर खूप जास्त सोपा असतो म्हणून 4 वीक्स मध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक जरी कव्हर केले तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स जे आहे ते इंग्लिशमध्ये 100% सांगतो मिळू शकतात. खूप सोपा पेपर जो आहे तो आहे आरबीआय ऑफिस अटेंडंटचा. त्यासाठी तुम्हाला माहितीच असेल, कालच एक व्हिडिओ आपल्या संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर पडलेलाच आहे की आपण एक नवीन बॅच लॉन्च केली आहे आरबीआय ऑफिस अटेंडंटसाठी. ऑनलाईन प्लस ऑफलाईन हायब्रिड मोड आहे. फास्ट ट्रॅक बॅच त्याचं नाव आहे. 27 जानेवारी पासून ती बॅच सुरू होती आहे. फीस त्याची ₹2000 प्लस GST आहे. तुम्हाला जर या बॅच बद्दल, फीस बद्दल काही इन्क्वायरी करायची आहे तर तुम्ही 9545622622 वर कॉल करू शकतात किंवा 9762441100 या नंबरवर कॉल करू शकतात. ह्या बॅचमध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे आहे ते शरद जाधव सर शिकवणार आहेत. लॉजिकल रिझनिंग अमोल सर शिकवणार आहे. इंग्लिश अर्थात क्षितिज भालेराव मी शिकवणार आहे आणि जनरल अवेअरनेस जे आहे ते आतिश शिंदे सर शिकवणार आहे. बॅचचा टाइम सकाळी 7 ते 11 असा असणार आहे. तर कंप्लीट 1 महिना ही बॅच चालेल कारण 28 ला तुमची एक्झाम आहे. 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारी जी आहे आपण तुमची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही तयारी करून घेणार आहेत. ठीक आहे. तर निश्चिंत राहा. इंग्लिशची परीक्षा जी आहे आरबीआय ऑफिस अटेंडंटची तुम्हाला 100% सोपी जाऊ शकते जर या 4 वीक्स मध्ये जे मी टॉपिक सांगितले हे आपण व्यवस्थित कव्हर करून घेतले आणि त्याची खूप जास्त प्रॅक्टिस जर आपण करून घेतली तर प्रत्येक टॉपिकचे 300 क्वेश्चन जरी आपण सॉल्व्ह करून घेतले तरी सुद्धा 100% सांगतो तुम्हाला चांगले मार्क्स आरबीआयच्या एक्झाम मध्ये मिळू शकतात. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.